हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? चला पाहूया आज पुढील भाग. थोड्या वेळाने सनी आवरून बाहेर जातो तर पूजा आणि बाकी छोटे सगळे मॉलमध्ये जातात. तर इकडे सनी बाहेर उभा राहून जॉनची वाट बघत असतो. सर, तो माणूस घर सोडून गेलाय. जॉन बाहेर येऊन, असं कसं जाऊ शकतो? हे सगळं काका आणि पप्पांपर्यंत जात आहे म्हणजे सिरियस असणार सनी. पण सर, जॉन बोलतच असतो की सनी राकेशचा कॉल येतो. हां बोल सनी, काय झालं? काय प्रॉब्लेममध्ये आहेस का? राकेश: हां आहे. तुला माहिती आहे त्या दिवशी पूजाचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता. सनी रागातच: मी त्याबद्दलच बोलायला कॉल केला आहे. राकेश शांततेत: व्हॉट? तुला कसं कळालं? तू त्या माणसाला बघितलंय आणि तू मला हे आत्ता सांगतोयस? सनी: नाही, पण शांत हो आणि ऐक. राकेश: एवढं सगळं होतं आणि तू मला शांत कसं राहायला बोलू शकतो? सनी रागातच: मला पण मगाशीच कळालं. तो माणूस कालच पळून गेला, नाहीतर आजच मी त्याला तुझ्यासमोर आणणार होतो. राकेश: बरं, नंतर काही कळालं तर सांग. सनी: हो नक्कीच. राकेश: तो माणूस परत इथे दिसला नाही पाहिजे, नाहीतर सनीच्या आधी त्यांचा मी जीव घेईन. रागातच पैसे फेकत राकेश बोलतो: येस सर. पीए तर सनी गाडीतच असतो की कॉल येतो. सनी मोबाईलकडे बघतो तर माय वाईफ नंबर डिस्प्ले होतो. बघून गालात हसत असतो. तर जॉन आश्चर्यचकित होतो. सनी बाहेर असताना कधीच हसत नसतो आणि त्यात पूजा आज पहिल्यांदा स्वतःहून कॉल करत असते. रिसिव्ह करतो आणि: बोला मॅडम. सनी: आम्ही कधीची वाट बघतो इथे, लवकर या ना. पूजा: हो येतोय, ऑन द वे आहे. सनी: आज सुट्टी घेतली तरी एवढं उशीर केला? मामूची वाट बघून रुद्र कंटाळून चाललाय फक्त. पूजा: रुद्र मामूची वाट बघत होता काय? सनी हसत बोलतो तशी पूजा लाजते. ते बघून प्रिया: अगं पूजा, तुमच्या प्रेमाच्या गप्पा नंतर करा. तो कधीपर्यंत येणार आहे हे घ्या, तुम्हीच बोला. म्हणून हसतच पूजा प्रियाला फोन देते. तर सनी: ती काहीच बोलत नाही बघून बोलतो: तू नाही माझी वाट बघत. सनी एकदम हळू प्रेमाने बोलतो तसं प्रिया मोठ्याने हसायला लागते. तसं सनी जीभ चावतो: आम्ही सगळे वाट बघतोय, पूजासुद्धा वाट बघते बरं का. हसतच प्रिया सनी फोन कट करतो आणि एकदा हसायला लागते. मगाशी रागात असलेला आता एवढा असतो. थोड्या वेळात सनी पोहोचतो आणि पूजाला फोन करतो. तसं लगेच पहिल्या रिंगला फोन उचलते. कुठे आहात? किती वेळ झाला वाट बघते. पूजा: अगं सॉरी, मला अजून वेळ होईल, तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. सनी तिच्या मागून फोनवर बोलत येत असतो. नको, मी थांबते. पूजाचा बारीक आवाज येतो. ओ, मॅडमचा मूड हाफ झाला वाटतं. सनी: पूजा काहीच बोलत नाही, शांत बसते. तेवढ्यात सनी मागून येऊन पटकन पूजाचा फोन घेतो. तसं पूजा कोण घेतलं म्हणून मागे वळून बघते तर सनी असतो. असं कोण येतं? पूजा लटके रागवत: तुझ्या चेहऱ्यावरची सरप्रायझिंग स्माईल बघायची होती. सनी हसतच. तसं पूजा ब्लश करते. कुठे गेले बाकीचे? सनी आजूबाजूला बघत: ते मगाशीच आत गेलेत, आता खेळत असतील. पूजा: मग तू का गेली नाहीस? सनी एकटक चेहऱ्याकडे बघत: तुमची वाट बघत होते. खाली मान घालून हळूहळू लाजून बोलत होती. सनी तिचा हात हातात घेतो. एकटक बघत: असं लाजतेस तर मग माझं काही खरं नाही. आजपर्यंत मी तर तुला भांडतानाच बघितलंय. सनी हसतच. एवढ्या वेळ हसणारी पूजा लटकेच रागवत चिडवता म्हणून भांडते. बोलतच पुढे जाते. तुम्ही उगाच नाही भांडत. पूजा: बरं मला सांग, इकडे पास कुठे काढायचे? सनी इकडे तिकडे बघत: मी काढलेत ऑलरेडी, चला आत. पूजा: दोघे आत जातात तर सगळे खेळत असतात. तिकडे जातात तर पूजा हात हलवते तसं बाकीचे सगळे खेळतच हात हलवतात आणि ये बोलतात. ती कपड्यांकडे बघते आणि नाराज होत: नको, मी इथेच ठीक आहे बोलते. तसं लगेच सनी: चल आपण दुसरीकडे जाऊ. असे तू या कपड्यात ते गेम्स नाही खेळू शकणार. हो ना, माहिती असतं तर जीन्स घातली असती. इकडे आल्यावर ठरलं गेम्स खेळायचं. पूजा सनी दोघे बॉलिंग खेळायला जातात. मला येत नाही. पूजा: मी शिकवतो चल. सनी तिला कसं खेळायचं शिकवतो. दोघे आज पहिल्यांदा वाद न घालता शांतपणे बोलत असतात. बॉल फेकत असतो तेव्हा शेजारच्या पोरी कमेंट्स करत असतात आणि त्या बोलत असतात तसं खरंच
सनीचे बायसेप्स उठून दिसत असतात. खरंच कसले भारी बायसेप्स आहेत. टी शर्टवरून एवढं भारी दिसतात तर शर्टलेट कसे दिसतील? पूजा मनातच बोलत होती. पूजा, काय झालं? सनी समोर हात हलवत. काही नाही, चला आपण दुसरी गेम खेळू. पूजा नंतर मनातच वेडी आहे का? असं कसे विचार करू शकते? दोघे टेबल पूल गेम खेळायला जातात. पूजा काही बोलायच्या आधी सनी बोलतो, तुला हे येत नसेल तर चल मी शिकवतो. सनी फुल एक्सायटेड होऊन ती कन्फ्यूज होते आणि हो एवढंच बोलते. पूजा मनातच, हे काय एवढे एक्सायटेड मला गेम शिकवायला? सनी स्टिक तिच्या हातात देतो आणि जवळ उभा राहतो. जवळ जाण्याचा बहाणा सनी एका हातात तिच्या खांद्यावर आणि दुसरा हात तिच्या हातावर ठेवून जवळ राहून सांगत असतो. पूजाचं हृदय धडधडत असतं. एवढ्या जवळ हळुवारपणे केलेला स्पर्श, हळू बोलणं, त्याचे खांद्यावर त्याचे श्वास जाणवत होते. सगळं कानावर पडत होतं. पण मेंदू हँग झालेला. काहीही समजत नव्हतं. फक्त लाजत होती. इकडे सनीचेही तेच हाल. सांगत तर होता, पण काय बडबडतोय त्यालाही कळत नव्हतं. तिच्या हाताला केलेला स्पर्श, तिच्या केसांचा सुगंध वेडावत होता. दोघे हळुवारपणे एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. सनीचा फोन वाजतो तसं दोघे लगेच बाजूला होतात. सनी कॉलवर बोलायला लांब जातो. पूजा मनातच, उफ, वेड लागेल मला एक दिवस. जाऊ दे, आता शांत बसायचं. अजिबात डायव्हर्ट व्हायचं नाही. सनी बोलून येतो. दोघे थोड्या वेळाने अजून थोडे गेम्स खेळतात आणि बाहेर येतात. एवढ्या लवकर बाहेर का आलो? आपण अजून खेळलो असतो ना. पूजा, तुझा उपवास आहे. दिवसभर खेळत बसणार होतीस का? सनी, हा मी विसरलेच. आपण त्यांना सांगून पण आलो नाही. ते सगळे अजून खेळत बसलेत. पूजा लहान तोंड करत, असू दे, चल आपण कॅफेत बसून वाट बघू. मी त्यांना फोन करून सांगतो. सनी तिला घेऊन जातो. पूजा कोल्ड कॉफी पीत, तुम्ही काल काहीतरी सांगत होतात ना? पूजा, कधी? सनी, ते हो, तुम्ही बोलला ना तुझ्यापासून काही लपवलं तर रागाला नाही ना जाणार. पूजा, तू जागी होतीस? सनी शॉक होत. नाही हो, म्हणजे नुकतीच झोप लागत होती. काल खूप कंटाळा आला होता ना, म्हणून काय बोलले नाही. पूजा, सनी, बरं जाऊ दे, नका सांगू, पण योग्य वेळेची वाट बघत बसू नका. पूजा, सनी, परत स्टडीमध्ये पप्पा आणि काका काय बोलले तर सांगू शकता का? हे पूजा हसतच, ते तुझ्या ॲक्सिडेंटबद्दल त्यांना कळलं आहे सनी. ओ, मी बोलणारच होते तुम्हाला. म्हणजे बघा ना, आधी माझा ॲक्सिडेंट, नंतर तुमच्या गाडीचा. आपण घरी सांगायला पाहिजे होतं. पूजा विचार करतच, हो, पण घरी उगाच काळजी करत बसतात ना. सनी, हा ते पण आहेच म्हणा. पूजा, बरं तुझा ॲक्सिडेंट झाला, तुला त्याबद्दल काही आठवतं का गं? सनी, पूजा जरा आठवत. मला वाटतं बहुतेक हा घडवून आणला होता ॲक्सिडेंट, असं मला वाटतं. विचार करत पूजा, कसं काय? म्हणजे कोण माणूस तो तुला आठवतो का? सनी, मला चेहरा नाही आठवत, पण त्याने मुद्दाम गाडी आमच्यासमोर आणली आणि ॲक्सिडेंट झाल्यावर तो पळून गेला. शक्यतो लोक पुढे येऊन बघतात काय झालं, पण तो गाडी सोडून स्वतःच पळून गेला. पूजा, सनी एक विचार करत असतो. काय झालं? पूजा, माझे एक ऐकशील प्लीज? सनी हातात हात घेऊन बोलला, बोला ना प्लीज. प्लीज कशाला म्हणताय? पूजा, यापुढे कंपनीत आपण एकत्रच येणार. तुला क्लासनंतर पण मी येणार घ्यायला. सनी, ओके चालेल, पण माझ्या टाईमला कंपनीत जाऊ. पूजा, ओके चालेल. सनी हसतच तेवढ्यात बाकी सगळे येतात. ओय रागू मैना, झाल्या का गप्पा? प्रिया मागून मोठ्याने बोलतच येते. तसं सनी पटकन पूजाचे हात सोडतो आणि बाजूला होतो. तर इरा, करण आणि राज हसत असतात. मम्मा, राघू कोण? रुद्र बोबड्या आवाजात पूजा शेजारी बसत. आता सगळे हसायला लागतात. पूजा हळूच रुद्रच्या कानात, तुझा मामू. दादा, भूक लागली, चला ना जेवायला जाऊ. इरा, आणि नंतर मूवीला. प्रिया, माझा उपवास आहे आणि मला नंतर क्लास पण आहे. आधीच खूप सुट्ट्या झाल्या आहेत. पूजा बारीक तोंड करून, हां असंही माझं काम आहे, सुईला घरी सोडतो. तुम्ही एन्जॉय करा. बरं, नीट जा. प्रिया पूजा बाय करून पुढे निघते. मागे प्रिया सनीला थांबवून हळूच,
तुला तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे म्हणून चाललंयस ना? काहीही बोलतेस. तू तिचा उपवास आहे म्हणून चाललोय. सनी लाजतच पूजासोबत बाहेर येतो. काय झालं ताई? काय बोलत होत्या? पूजा, काही नाही, चल तू. सनी, बाकी सगळे जेवायला जातात तर पूजा आणि सनी घरी येतात. घरात कोणी नाही बघून पूजा मेडला विचारते तर कळतं की सगळे बाहेर गेलेत. तर आजी त्यांच्या मैत्रिणीकडे. पूजा फ्रेश होते तर सनी स्टडीमध्ये जाऊन बसलेला असतो. थोड्या वेळाने रूममध्ये येतो तर अंधार केलेला असतो. हे काय केलंय? सनी, अजून 2 तास आहेत, सो मूव्ही बघायला बसत होते. पूजा, इथे कशाला? थिएटर हॉलमध्ये जा ना. सनी, नाही नको, इथेच बघते मी लॅपटॉपवर. काहीतरी बघत होती. तेवढ्यात मेड दार वाजवते. पूजा उठणार की सनी, थांब मी बघतो. पूजा लॅपटॉप बघते. तो दार उघडतो तर मेड चिप्सचा बाऊल घेऊन उभी असते. सर, ते मॅमने सांगितलं. मेड. सनी एकदा पूजाकडे बघतो आणि हे वापस घेऊन जा आणि फ्रूट्स आण. सनी. मेड निघून जाते. इकडे आता सनी या चिप्सवरून काहीतरी बोलणार म्हणून पूजा मुद्दाम लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसली होती. कोणती मूव्ही बघतीयेस? सनी, अजून ठरलं नाही, यूट्यूबला बघते. पूजा, मी पण बघणार आहे. हॉरर लाव. सनी, तुम्ही बारीक आट्या पडत. पूजा, हो, काही प्रॉब्लेम? सनी, नाही, तुम्ही ते काम आहे बोलला ना, सो. पूजा, झालं काम. मी पण बघेन हॉरर मूव्ही, लाव. सनी, नाही, मी कॉमेडी बघणार आहे. पूजा. दोघे वाद घालून शेवटी ओके, हॉरर प्लस कॉमेडी बघू. पूजा. सनी मनातच, काय पोरगी आहे, हॉरर बघितलं तर घाबरून जवळ तर येईल वाटलं, पण हिचं वेगळंच. कॉमेडी बघायचं, काही नाही, ॲटलिस्ट रोमॅन्टिक तर बघायचं. जरा डोक्यात रोमांस गेला असता. थोड्या वेळाने एवढं शोधून अक्षय कुमारचा लक्ष्मी मूव्ही लावते. मेड येऊन फ्रूट्स बाऊल आणून देते. सनीचा सगळा मूड गेलेला असतो. तरी तिच्यासाठी म्हणून मोबाईल बघतच सोफ्यावर तिच्या शेजारी बसतो. थोड्या वेळाने मूव्हीच्या मध्ये जाहिरात लागते. तसं पूजा डोळे फाडून बघत असते. सनीचं सहज लक्ष पूजाकडे जातं. ती अशी बघते ते बघून तो सुद्धा समोर बघतो तर सनी लिओनीची जाहिरात असते आणि त्यात ती स्ट्रॉबेरी खात असते. सनी पूजाकडे बघतो तर तिच्या हातात पण स्ट्रॉबेरी असते. त्याला हसू येतं कारण ती जाहिरात आणि तिच्या हातातल्या स्ट्रॉबेरीकडे बघत असते. सनी तिला बघतो हे कळल्यावर ती पटकन स्ट्रॉबेरी तसंच बाऊलमध्ये ठेवते आणि दुसरीकडे मान करून जीभ चावते. सनी इकडे मोबाईलमध्ये बघतच मगाशीच आठवून हसत असतो. नंतर लगेच पूजा उठते. काय झालं? सनी, ते क्लासला जायचं आहे, आवरते ना. लॅपटॉप पण चार्जिंग करते. तुम्हाला बघायचं आहे का मूव्ही? पूजा. नाही, मला पण बाहेर जायचं आहे. मी सोडतो तुला आणि जातो. सनी. ओके. पूजा. थोड्या वेळाने सनी आवरून खाली येतो. एकदम प्रोफेशनल लुकमध्ये. पूजाची वाट बघत खाली थांबतो. थोड्या वेळात पूजा खाली येते. जीन्स आणि त्यावर सिंपल प्रिंटेड पण ट्रान्सपरंट शर्ट घालून येते. एका हातात वॉच आणि केसांची पोनी. एकदम कॉलेज गर्ल वाटत होती. सनी बघतच राहतात. तुम्ही कुठे मीटिंगला चाललाय? पूजा सनीच्या कपड्यांकडे बघत. हो. सनी. सनी गाडीत बसल्यावरही पूजाकडेच बघत होता. किती सिंपल राहते ही, पण छान दिसते. कपड्यांची चॉईस पण छान आहे. कधी कुठे कसं घालायचं सगळं कळतं. पूर्ण कपडे घालते. मी तर आजपर्यंत स्लीवलेस पण बघितलं नाही. माझ्याकडे बघून झालं असेल तर मी बोलू? पूजा. मोबाईल बघतच. सनी जीभ चावत दुसरीकडे बघत मनातच बोलतो, हिला कसं कळलं? जास्त नका विचार करू. एवढ्या वेळ ढकलावून बघता, मग कळणारच ना. पूजा हसतच बोलते. सनी पण हसतो आणि नंतर, बोल, काहीतरी म्हणत होतीस तू. मला क्लासनंतर घ्यायला येताना का उशीर होईल? पूजा. कॉल कर, मला येतो मी. सनी. बरं. पूजा हसतच बाहेर बघत असते. थोड्या वेळात क्लासला सोडतो आणि तो मीटिंगला निघून जातो. क्लास संपल्यावर पूजा आणि मीरा एकत्रच बाहेर येतात. खूप दिवसातून आली ना क्लासला? मीरा. हो ना. बरं ऐक ना, आज तुझं काम करते. पूजा. कोणतं गं? मीराला कळत नाही. 1 मिनिटं म्हणून पूजा सनीला कॉल करते. सनी नाव बघून हसतच कॉल रिसीव्ह करायला. बोला मॅडम, माझा क्लास सुटलाय आणि हो, जॉन दादा आहेत का सोबत? पूजा. हो आहे ना. सनी. त्यांना सोबत घेऊन या ना. पूजा. का? सनी, माझं काम आहे, या लवकर.
इकडे कोणी नाही. वॉचमन पण क्लासचा गेट बंद करून गेला. पूजा तू एकटीच आहेस का? सनी नाही, मीरा थांबली, लवकर या. का जाऊ मी कॅब करून? पूजा नको थांब, मी येतोय. सनी ओके. पूजा फोन ठेवत काय करतेस तू? मीरा अगं आता जॉनदादा येतील, आज मीटिंग होईल तुमची. हसतच पूजा तसं मीरा लाजते. ई बाई, मी फक्त मीटिंग करते, सेटिंग नाही. पूजा तिला नटवत हो ग बाई मीरा. बरं मला सांग की तू बोलणार काय आहेस दादाला, म्हणजे प्रॅक्टिस करणार? पूजा हसतच अगं हो ना, मी हा विचारच केला नाही आणि तू अचानक केला. सगळं मला 2 दिवस आधीच सांगायचं ना. मीरा अगं वेडे, तुला गेम खेळायचं नाही, मनातलं बोलायचं आहे. सो रिलॅक्स, जे वाटतं तेच बोलायचं आहे. पूजा दोघी बोलतच असतात की थोड्या अंतरावर 2 मुले गाडीवर बसून दोघींकडे बघून हसत असतात. नंतर काहीतरी बोलत असतात. पूजाला राग येतो तर मीरा गाडीवर बसून पूजाचा हात धरते. ए पूजा, ती बाद पोरं आहेत, तिकडे लक्ष देऊ नकोस. मीरा तिला शांत करत पूजा रागातच तू थांब, मी आलेच म्हणत बॅग गाडीवर ठेवून स्लीव्ज मागे करतच त्यांच्याजवळ जात असते. ते मुलंही तिला येताना बघून चल आती हे क्या म्हणून एकमेकांना टाळी देऊन हसत असतात. पूजा पोहोचते ती कानाखाली मारणार त्याआधीच एक आडवा पंच त्या मुलांच्या तोंडावर पडतो आणि ती दोन्ही मुलं खाली पडायच्या आत गाडीवरून खाली पडतात. ते बघून घाबरून पटकन पूजा मागे होते आणि कोण त्या मुलांना पंच मारलं म्हणून बघते तर तो सनी असतो. लगेच जॉनसुद्धा पुढे होऊन मागच्या मुलाच्या कॉलरला धरून उठवतो आणि पंच मारतो. सनी मुलाला उठवतो, अजून दुसरा पंच मारणार तेवढ्यात पूजा सनीचा हात धरते. थांबा पूजा, पूजा तू थांब, या त्या मुलांना मारल्याशिवाय अक्कल नाही येणार. तुम्ही मुली घाबरता म्हणून हे असंच वागतात. सनी रागात बोलतो त्याला सोडा. पूजा रागातच मोठ्याने बोलते सर. तसं सनी रागातच हात सोडतो आणि पाठ करतो तर लगेच त्याचा रडायचा आवाज येतो. सॉरी मॅडम, चुकलं मॅडम. सनी मागे हळूच बघतो तर पूजा त्यांच्या कॉलरला धरून त्याच्या कानाखाली मारत बोलायची, तुझ्यासारख्या मुलांमुळे मुली सेफ नाहीत. पूजा रागात बोलत होती. सनी शॉक होऊन बघत असतो तर जॉनसुद्धा त्या मुलाला धरून ठेवून बघत असतो. मीरा पण पळत येऊन मागे थांबलेली असते. तुझ्या आईबापाने हे संस्कार दिलेत का? परत बोलशील का? पूजा नॉनस्टॉप त्याला मारत बडबडत होती. तो आता खाली पडून रडतच सॉरी मॅडम म्हणत असतो. पूजा रागातच दात ओठ खात त्याची कॉलर पकडते. दीदी बोल, थोबाड फोडेन अजून काय बोलला तर. आणि काय बोलला? चलती है क्या? चल येते तुझ्यासोबत, चल. कुठे घेऊन जातोस? मला बघायचं आहे. पूजा रागातच. पूजाचा रुद्र अवतार बघून सगळे गप्प होतात. पूजा मारतच होती, तो खाली पडूनच हात जोडून सॉरी दीदी. सर तुम्ही तर सांगा दीदीला. मुलगा रडतच हात जोडतो. तसं सनी पूजाचा हात धरून मागे घेतो. शांत हो, झालं ना, अजून किती मारशील? तुम्हाला असंच बोलूच कसं शकतो? पूजा इकडे तिकडे बघते. काय मारायला भेटतं का शोधत असते. तेवढं तिचं लक्ष सनीच्या बेल्टकडे जातं. लगेच पूजा बेल्टच्या बक्कलने धरत तसं सनीचा हात धरत ए वेडे, हे काय करतेस? सनी शॉक होऊन घाबरतच, कारण सगळेच त्यांच्याकडे बघत असतात. मला त्याला बेल्टने मारायचं आहे, त्याच्या लक्षात राहील. आता प्रेक्षकांनो, इथे सनी खूप घाबरलाय पूजाचा असा रुद्र अवतार बघून. तेव्हा आता त्या मुलाला बेल्टने पूजा कसं मारणार हे आपण उद्या पाहणार आहोत.